राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ झालेली आहे। म्हणजेच ग्राहकांना आज सकाळपासून 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नाही। त्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी सोने खरेदी करण्याचा सपाटा सुद्धा सुरूच केलेला आहे। म्हणजेच सोन्याने 1,35,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। 1,35,000 रुपयांचा टप्प्यांचं पूर्ण करणार असून आज या ठिकाणी घसरलेला आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच सोन्याचा जो मोठ्या प्रमाणामध्ये फुगवटा तयार झालेला होता, तर तो फुगवटा आजपासून नाहीसा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा सोनं लग्न सराईसाठी खरेदी करून ठेवायचं असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ कशामुळे झालेली आहे, सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत। कारण सोन्याने 1,35,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। 1,35,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करणार असून आज कशामुळे घसरत आहे, पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहे, तर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। तर बघा, ग्राहकांना सोन्याचे भाव घसरण्याचे प्रमुख 4 कारणे सांगण्यात आलेले आहेत। तर या 4 कारणांमुळे अजून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। त्यामुळे ग्राहकांना तुम्ही आज सोनं खरेदी करायचं आहे, उद्या सोनं खरेदी करायचं आहे का कधी सोनं खरेदी करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। कारण ग्राहकांना जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतात, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात, तर त्यांच्या माध्यमातून 3 तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या 3 तारखांना सोनं खरेदी केलं तर तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। म्हणजेच ग्राहकांना या ठिकाणी तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सुद्धा होणार आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये एखादं लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला कोणाला तरी नातेवाईकाला भेटवस्तू म्हणून सोनं द्यायचं असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। तर या सुवर्ण संधीचा फायदा राज्यातील सर्व ग्राहकांनी घ्यायचा आहे। कारण अशा संध्या परत परत येणार नाही। त्यामुळे सर्व ग्राहकांनी या 3 तारखांना सोनं खरेदी करायचं आहे। जेवढं जास्तीत जास्त सोनं तुम्हाला खरेदी करता येईल तेवढं जास्तीत जास्त सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तुम्हाला सुद्धा आताच कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। कारण पुढचा एक नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्या अंदाजामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे की पुढच्या काही दिवसानंतर सोन्याचे भाव वाढणार आहेत की घसरणार आहेत, असा अंदाज सुद्धा आलेला आहे। तो अंदाज सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, ग्राहकांना आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी रांगाच्या रांगा केलेल्या आहेत। म्हणजेच आज सराफांच्या दुकानांच्या आतमध्ये सुद्धा तेवढेच ग्राहक आहेत आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर तेवढेच ग्राहक आहेत। म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर आज पुणे शहरामध्ये सरासरी 2,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मोठं शहर बघा मुंबई शहर आहे। बघा, या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर अशा दोन्ही मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज सोनं विकलं गेलेलं आहे। म्हणजेच सराफांचा फायदा होत आहे आणि ग्राहकांचा सुद्धा फायदाच होत आहे। कारण भरपूर दिवसांपासून ग्राहकांना सोनं खरेदी करायचं होतं, परंतु सोन्याचे भाव गगनाला भिडलेले होते। सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता। तुम्ही सुद्धा पाहिलेला असेल, दिवाळीच्या वेळेस, लक्ष्मी पूजनाच्या वेळेस सोन्याने 1,35,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। परंतु ग्राहकांना आता काळजी करायची गरज नाही। आता तुमची 100% चिंता सुद्धा मिटलेली आहे। कारण 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। या घसरणीमुळे सर्व ग्राहकांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। ग्राहकांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सोन्याचे भाव का घसरत आहेत आणि जर घसरत आहेत तर अजून या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळू शकते, हा प्रश्न 100% तुमच्या मनामध्ये पडलेला असेल। जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 100% मिळणार आहे। परंतु आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे
आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमचा वेळ वाचणार आहे. तुम्हाला सुद्धा आजचे ताजे भाव पाहायला मिळणार आहेत आणि पुढचे जे नवीन अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत ते नवीन अंदाज सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की आपण सोनं मोडावं की आपण सोनं खरेदी करता यावं. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा अंदाज भेटून जातील आणि या ठिकाणी तुमची सोने खरेदी करण्याची जी भरपूर दिवसांची इच्छा होती, जे तुमचं स्वप्न होतं, तर ते स्वप्न सत्यामध्ये उतरायला सुरुवात सुद्धा होणार आहे. परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा डबल आनंदाची बातमी आलेली आहे, कारण चांदीच्या भावामध्ये 60,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे. गेल्या एका महिन्याच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये तब्बल 60,000 रुपयांची घसरण झालेली आहे. म्हणजेच चांदीचा भाव तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सरासरी 1,85,000 रुपये 1,90,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता. म्हणजेच 1 किलो चांदीचा भाव सरासरी 1,85,000 ते 1,90,000 रुपयांच्या दरम्यान गेलेला होता. वाटलं होतं की या ठिकाणी चांदी 2026 पर्यंत सरासरी 2 लाखांच्या पुढे जाईल, परंतु एक अंदाज असा वर्तवण्यात आलेला होता. त्या अंदाजामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये चांदीचा भाव कोडीमूल होईल आणि तो अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला होता आणि तो अंदाज 100% खरा सुद्धा ठरलेला आहे. आपल्याला विविध क्षेत्रातून फोन येत आहे, तुमचा अंदाज 100% खरा ठरलेला आहे, कारण आपल्या चॅनलवरती अशी एक मुलाखत आपण दाखवलेली होती. त्या मुलाखतीमध्ये तो अंदाज देण्यात आलेला होता. म्हणजेच ते वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक होते, चांदीवरती अभ्यास करणारे अभ्यासक होते. त्यांच्या माध्यमातून चांदीवरती सुद्धा अंदाज देण्यात आलेला होता आणि सोन्यावरती सुद्धा अंदाज देण्यात आलेला होता. सोन्याचा अंदाज आणि चांदीचा अंदाज सुद्धा 100% खरा सुद्धा ठरलेला आहे. म्हणजेच सरासरी पाहिलं गेलं तर 70,000 पेक्षा जास्त नागरिकांचा, जास्त ग्राहकांचा आपल्या चॅनलवरती विश्वास आहे. त्यामुळे ते आपला चॅनल रोजची रोज पाहत असतात आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि तुम्ही सुद्धा सोन्या चांदीचे शौकीन असाल, तुम्हाला सुद्धा सोनं चांदी खरेदी करायचं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी तारखा देत असतो, अंदाज सुद्धा देत असतो, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल, तुमचा कसल्याही प्रकारचा तोटा होणार नाही. तुम्हाला एकदा सोनं खरेदी केल्यानंतर, चांदी खरेदी केल्यानंतर कसल्याही प्रकारचा पश्चाताप सुद्धा होणार नाही, कारण भरपूर ठिकाणी असे अंदाज देण्यात येत असतात की सोन्याचा भाव 1 लाख 1.5 लाखाच्या पुढे जाईल, 2 लाखाच्या पुढे जाईल, परंतु ग्राहकांना ते कसा पण अंदाज देत असतात. परंतु आपण अनुभवी सराफ असतात, अनुभवी अभ्यासक असतात, सोन्यावरती वर्षानुवर्ष व्यापार करणारे व्यापारी असतात, त्यांच्या माध्यमातून हे अंदाज घेत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा. आता बघा ग्राहकांना, या ठिकाणी आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता थेट आजचे सोन्या चांदीचे भाव पाहायला घेऊयात, जेणेकरून तुमच्या वेळेची बचत होईल, तुमच्या मागे सुद्धा भरपूर कामे असतील. बघा या ठिकाणी आता सर्वसामान्य ग्राहकांचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्यापर्यंत सोन्या चांदीचे भाव आलेले आहेत. परंतु जर तुम्ही या 3 तारखांपर्यंत वाट पाहिली आणि या 3 तारखांना सोनं खरेदी केलं तर तुमचा आजच्या पेक्षा दुप्पट फायदा या 3 तारखांना 100% होणार आहे. त्या 3 तारखा सांगतो, लगेच आपण या ठिकाणी सोन्या चांदीचे आजचे ताजे भाव पाहणार आहोत, कारण आज सकाळपासून ग्राहकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे. आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनं आणि चांदी सुद्धा खरेदी केलेलं आहे. जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलीचं, मुलाचं किंवा तुमच्या कोणत्याही नातेवाईकाचं लग्न असेल आणि तुम्हाला या लग्नासराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी हा शेवटची संधी असणार आहे, शेवटचा चान्स असणार आहे. जर तुम्ही ही शेवटची संधी चुकवली तर तुम्हाला 100% परत पश्चाताप होणार आहे, कारण परत एकदा नवीन अंदाज येणार आहे. त्या नवीन अंदाजानुसार नवीन माहिती सुद्धा देणार आहोत. परंतु ग्राहकांना या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे सोनं हा एक सुरक्षित धातू असतो. सोन्यामधील गुंतवणूक 100% सुरक्षित गुंतवणूक असतो. आपल्याला सुद्धा आपल्या आईवडील असतील, आजी आजोबा असतील, आपल्या नातेवाईक असतील, ते सुद्धा सांगत असतात की तुम्ही दुसऱ्या कोणत्याही धातूमध्ये गुंतवणूक न करता सोन्यामध्ये गुंतवणूक करा, जेणेकरून सोनं तुम्हाला भविष्यामध्ये जास्तीत जास्त व्याजदर देईल, सोनं तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवून देईल. त्यामुळे आपण सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो. परंतु ग्राहकांना या ठिकाणी सोन्यामधील गुंतवणूक जरी सुरक्षित असली तर काही वेळेस ती गुंतवणूक या ठिकाणी आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते, आपल्यासाठी या ठिकाणी लॉसचं कारण सुद्धा ठरू शकते, कारण सोन्याचे भाव कधी वाढतील, कधी घसरतील याचा अंदाज आपण स्वतःने सुद्धा लावला पाहिजे. तेवढा अभ्यास आपण सुद्धा केलाच पाहिजे. बघा आम्ही त्याच्यावरती रोजची रोज अभ्यास करत असतो, त्यामुळे आम्हाला सुद्धा अंदाज लागत असतो, तोच अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आपण सर्वात अगोदर आजचे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेटचे भाव
भाव म्हणजे सोन्याचे 4 प्रकारचे कॅरेटचे भाव पाहूयात। त्यासोबतच चांदीचा आज 1 किलो चांदीचा भाव सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून ज्यांना चांदी खरेदी करायची असेल त्यांना चांदीचे भाव कळतील, ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल त्यांना सोन्याचे भाव सुद्धा कळणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल, अचानक सोन्याची घसरण कशामुळे होत आहे, अचानक चांदीच्या भावामध्ये घसरण कशामुळे होत आहे। तर बघा ग्राहकांना सोन्याचे भाव घसरण्याची आणि चांदीचे भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे सांगण्यात आलेले आहेत। तर या 4 कारणांमुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे। सोन्या चांदीचे भाव आतापासून या ठिकाणी घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर ती प्रमुख 4 कारणे सांगून टाकूया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुम्हाला सुद्धा लक्षात येऊन जाईल की सोन्या चांदीचे भाव कशामुळे घसरत आहे। तर बघा ग्राहकांना पहिलं जे कारण म्हणजे सोन्याचे भाव उतरण्याचं जे पहिलं कारण आहे, तर तो पहिलं कारण म्हणजे या ठिकाणी अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे। ज्यावेळेस अमेरिकेचा डॉलर मजबूत होत असतो त्यावेळेस सोन्याचे भाव 100% घसरत असतात। सरासरी आजचा जर बघायला गेलं तर या ठिकाणी अमेरिकेचा डॉलर 1 रुपयावरून डायरेक्ट 90 रुपयावरती गेलेला आहे। अगोदर 87 रुपये 88 रुपये होता, तर आज अमेरिकेचा डॉलर 90 रुपयावरती गेलेला आहे। तर या ठिकाणी अमेरिकेचा डॉलर चांगल्या पद्धतीने मजबूत झालेला आहे, त्यामुळे सोन्याची घसरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा पहिलं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे, त्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत। आता या ठिकाणी सोन्याचे भाव घसरण्याचं जे दुसरं कारण आहे, तर ते दुसरं कारण म्हणजे जागतिक अस्थिरता आणि या ठिकाणी जे व्यापार युद्ध सुरू होतं तर ते व्यापार युद्धाला स्थगिती देण्यात आलेलं आहे। भारतामधून अमेरिकेमधून भारतामध्ये आयात निर्यातीला या ठिकाणी परवानगी देण्यात आलेले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आयात निर्यात सुद्धा होत आहे। त्यासोबत ग्राहकांना सोन्याचा भाव घसरण्याचं, सोन्याचा भाव उतरण्याचं, चांदीचा भाव उतरण्याचं जे तिसरं मुख्य कारण आहे, तर ते तिसरं मुख्य कारण म्हणजे बघा ओडिशा राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या खाणी सापडलेल्या होत्या आणि या खाणींमधून काही कमी प्रमाणामध्ये अगोदर सोनं काढण्यात आलेलं होतं, परंतु मागच्या 1 महिन्यापूर्वी या खाणींमधून सरासरी 10 लाख टनांपेक्षा जास्त तोळं सोनं खाणींमधून काढण्यात आलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये जास्त सोनं झालेलं आहे आणि ग्राहकांची संख्या कमी झालेली आहे। ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते त्यावेळेस त्या वस्तूचे भाव 100% पडत असतात, ती वस्तू आपल्याला कमी पैशामध्ये मिळत असते। बघा ज्या गोष्टी मिळत असतात त्याची किंमत राहत नसते आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्या गोष्टींची किंमत असते। तशाच पद्धतीने या ठिकाणी या गोष्टींचं वर्णन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यासोबत ग्राहकांना या ठिकाणी सोन्याचा भाव घसरण्याचं प्रमुख आणि शेवटचं चौथं कारण म्हणजे या ठिकाणी शेअर मार्केटचा ग्राफ ढासळलेला आहे। बघा ज्यावेळेस शेअर मार्केट वरती जात असतं त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा वाढत असतात। बघा ऐन दिवाळीमध्ये शेअर मार्केटचा ग्राफ वरती गेलेला होता, सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, तर अशा पद्धतीने शेअर मार्केटचे ग्राफ वरती गेलेले होते, त्यामुळे सोन्या चांदीचे भाव सुद्धा वरती गेलेले होते। परंतु जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला सेन्सेक्स असेल, बँक निफ्टी असेल, निफ्टी असेल, तर असे शेअर मार्केटचे ग्राफ घसरलेले आहे, त्यामुळे सोन्याचं मार्केट सुद्धा कोसळलेलं आहे, सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे। तर बघा ग्राहकांना बघायला गेलं तर आजचे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे भाव अगोदर सांगतो आणि तुम्ही कधी खरेदी करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। आता बघा ग्राहकांना या ठिकाणी आजचा 24 कॅरेटचा भाव 1,25,000 रुपये, 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम म्हणजेच 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,16,000 रुपये। त्यासोबत 18 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाखाच्या आसपास गेलेला आहे। 14 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा 70 ते 80,000 रुपयांच्या दरम्यान आलेला आहे। बघा ग्राहकांना या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 10,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे एका महिन्याच्या तुलनेत। म्हणजेच या ठिकाणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी 1,34,000 रुपये तोळा होता आणि आज 1 महिन्यानंतर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला 1,24,000 रुपयापर्यंत सोन्याचे भाव आलेले आहेत। म्हणजेच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये 10,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढच्या महिन्यापर्यंत अजून घसरण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, असे अंदाज सुद्धा वर्तवण्यात येत आहे। तर तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं, तर बघा ग्राहकांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी सोन्याचे भाव कधी घसरतील, कधी वाढतील याचा परफेक्ट अंदाज कोणाला लागू शकत नाही। सगळे अंदाज असतात आणि अंदाज हे काही ठिकाणी बरोबर लागू शकतो, अंदाज काही वेळेस चुकीचा लागू शकतो। त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यायचा आहे, त्यानंतर सोने किंवा चांदी खरेदी करायची आहे, जेणेकरून तुमचा तोटा होणार।